समाजाला तुम्ही घाबरता, बरोबर ना? समाज काय म्हणेल, तर तो समाज आज तुम्हाला मान सन्मानाने इथे बोलवून सन्मान देऊ इच्छितो. तुमचं काय म्हणणं आहे? चांगली गोष्ट आहे. अमीर लोग बैंक से लोन लेकर इन्वेस्टमेंट करते हैं क्योंकि बैंक से मिलता है अधिकतम 8% सालाना ब्याज, जबकि 2 मिस्टर गेले. मी पण तुमच्यासारखीच कार्यकर्ती होती, म्हणजे 2 शब्द बोलण्याची सुद्धा माझ्याची पात्रता होती. पण माझे मिस्टर गेल्या, माझ्यावर जाऊन काय आपणच कोसळला. नवरा जाणं हे बाईचं एक मी म्हणजे आता तुटला तर पण सर्वस्व आवडून बसले मी. त्या धक्क्याने मी खूप घाबरले. मला कोणाला तोंड दाखवायला सुद्धा शरम वाटत होती. जसं काय मी पुन्हाच केला असंच मला वाटत होतं. त्या धक्क्याने काय झालं, माझ्या मानसिकतेवर परिणाम झाला आणि 1.5 लाख पेशी माझ्या सगळ्यात पेशी संपल्या. मला कसं काय झालं, माझी मुलं लहान, जबाबदारी, माझ्या घरात कोण मोठा माणूस नाही, 3 मुलंही काही कमवते नाही. अशा वेळी मी खूप घाबरले. माझ्या मुलांनी मला कसं नेलं, कुठे नेलं, काय याची मला काहीच कल्पना नाही. मला डायरेक्ट माझी भरती हॉस्पिटलला झाली. तिथे माझ्या आजाराचं निधन समजलं की मला मानसिक धक्का झाला आणि थोडासा मला स्टोनचा प्रॉब्लेम. मॅडम मी आजपर्यंत सांगते, मी ते स्टोनसाठी औषधं केली, पण माझं काय ऑपरेशन वगैरे मी काय केलं नाही. श्रीरामाच्या कृपेने मी आज सरळ आहे. पण त्या मुलांसाठी मी इतकं कष्ट केले, पण मी समाजात पुढे वावरू शकली नाही. कारण असं सांगायचं म्हणजे मला सांगावंच लागेल. माझ्या इथे शेजारी घर आहे, तिथे घरबंदी होती आणि 2 वर्ष तर मी तोंड लपूनच मी कुठे कार्यक्रमाला जात नव्हती. कारण मला मी समाजात फिरलेली म्हटल्याच्या नंतर मला ती ईर्ष्या यायची. पण कोण काय म्हणेल या म्हणून मी मागे राहायची. मी न आल्यामुळे सुद्धा माझी चर्चा व्हायची की हिच्या मुलांची येत नाही, हिच्या मुलांची लग्न कोण करील, हिच्याकडे बायका कोण जाणार. म्हणून त्या भीतीने मी येऊ लागली आणि गडबडणी होती. शेजारच्या घरी जेवण चाललं होतं आणि त्या घरमालकाने मला देवाचा निवेद करायला सांगितला. मी तो प्रामाणिकपणे देवाचा निवेद करत होती आणि एका बाईने मला रोखलं. म्हणजे मला तोंडावर बोललं नाही, पण ती बाई म्हणाली, तिला कशाला निवेद करायला सांगता, का दुसऱ्या बायका नव्हत्या का हो? मी घरात काय घरच्या देवाला निवेद करत नाही का हो? मी असे काय, मला कोणी बाहेर काढली होती का मला कसला महारोग झाला होता. पण मी ते दुःख माझ्या मनाला आजही ती माझ्या मनाला आहे. त्या बाईचं मी नाव सांगत नाही, ती कोणी असू दे, तिला उदंड आयुष्य मिळवून तिने माझी चर्चा केली याबद्दल मी तिला कधीच वाईट बोलणार नाही. असं करसट मी अशी म्हणजे हे दिवस काढले. माझ्या मुलांना मोठं केलं, माझ्या मुलांची लग्न केली, मी समाजात वावरू लागली. पण अजूनही मला असे हळदी कुंकू झालं का मला खूप वाईट वाटतं. पण तो आज सन्मान मिळतोय याचं मला खूप भाग्य वाटतं. आता ही जी व्यथा आहे ना, ही सगळ्या महिलांची आहे. लक्षात घ्या, ही जी व्यथा त्या सांगतायत, बरोबर ना? असं म्हणतात की नाही, पूजेचं नैवेद्य तू बनवू नको. पण आज आपण समाज सगळा ठरवतोय की अशा प्रकारची वागणूक तिला आपण देणार नाही, बरोबर ना? अशा प्रकारची आपण कोणीही आता अशी वागणूक, उलट तिला नैवेद्य बनवायला सांगा, बरोबर? आता त्यातनं अंधश्रद्धा आहेत आणखी की असं केलं की काहीतरी अजून, जसं सावित्रीबाई फुलेंनी मुलीला शिकवलं आणि मुलगी शिकली तर काय होणार, धर्म बुडणार, बरोबर ना? तशा अजून अंधश्रद्धा आहे. पण धर्म बुडाला का हो? महिला शाळेत शिकायला लागल्या मुली, धर्म कुठं बुडालेला दिसला का? चांगलं झालं का वाईट झालं? चांगलं झालं ना. तसंच यातनंही काही वाईट होणार नाही, चांगलंच होणार आहे. एक जीव दुःखात आहे, आपण हळदी कुंकू सगळ्यांना देणार आहोत आणि आपण झोळी फाटकी ठेवायची नाही, बरोबर? देव आपल्याला देतो झोळीमध्ये मान सन्मान आणि आपण काय करतो,
मागे सरकतो. तसं करायचं नाही. समाज आपल्याला मान देत आहे, सन्मानाने घ्यायचा तुम्ही सगळे. हा, लोक कोणीही हसणार नाहीत, लोकच तुम्हाला देत आहेत. समजतंय ना तुम्हाला? हा, वाईट वाटून घ्यायचं नाही. यामध्ये खूप आनंद आहे. तुम्हाला मान सन्मान मिळावा तर खडपोलीच्या बायका पुढेच येईल. तर ते एकच बाई डेअरिंगबाज, बाकी पुढेच येईना. म्हटलं तुम्हाला मान मिळावा म्हणून मी गावोगाव फिरते आणि इथं तुम्हाला मान देत असताना घेता येत नाही. मग त्यांनी घेतला, तोवर त्यांना बोलावं लागलं. तसं तुमचं नाहीये ना. तुम्ही सन्मान मान आपल्याला मिळतोय, सन्मानाने घ्यायचा. बरोबर ना? आता मला शाल आणि श्रीफळ सन्मानाने दिली, मी घेतली ना सन्मानाने, नम्रतेने. तसा तुम्ही घ्यायचा. ठीक आहे. आता आपण सगळे मिळून एक शपथ घेऊया. हा, सगळ्यांनी तुम्ही बोला माझ्या माघारी. हा, उभे राहिले तरी चालेल. विधवा महिलांच्या विषयी चांगली वागणूक देईन, त्यांना हळदी कुंकाचा मान देईन. माझ्या पुढच्या पिढीचा विचार करून माझ्या कुटुंबापासून, माझ्या स्वतःपासून मी ही सुरुवात करते. प्रत्येक स्त्रीला जगण्याचा अधिकार आहे. तो स्त्री म्हणून मी अधिकार माझ्या शेजारी पाजारी असणाऱ्या, घरात असणाऱ्या विधवा महिलांना, सर्व महिलांना आणि मुलींना देत आहे. मी इथून पुढे अशा वाईट प्रथांना बळी पडणार नाही. मी हे सर्व शपथपूर्वक सांगत आहे. ओके, थँक्यू सगळ्यांना. आता आपण यांना हळदी कुंकू लावूया. माझ्याकडे द्या, मी यांना आधी लावतो. पूर्वी झालेलं नाही. मात्र ज्या वाईट प्रथा आणि परंपराच्या माध्यमातून हा समाज आणि आपल्या समाजाच्या माध्यमातून ज्या काही वाईट त्रास आहे, हा त्रास आपण कमी करण्याचा प्रयत्न आहे. आणि म्हणून या तालुक्यामध्ये इतिहास निर्माण करणारी माणूसको फेब्रुवारी आणि खऱ्या अर्थानं हे आम्हाला मानवी जन्म जो मिळालेला आहे, हा मिळालेला मानवी जन्म सार्थकी करण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. आणि या सर्व अशा मोठ्या महत् कार्यामध्ये आज आमच्या या मानसको फेब्रुवारीच्या भगिनी इतक्या उत्स्फूर्तपणे सहभागी आहेत. खरंच तुमचं फार कौतुक आहे. असा हा दैदिप्यमान सोहळा, एकंदरीत एखाद्या सुखाचा कार्यक्रम आपण बाजूला करूया, मात्र अशा प्रकारे एखाद्या ज्या वेळा दुसऱ्या जीवाला आपण एक आनंद देत असतो, खऱ्या अर्थानं परमेश्वर याच ठिकाणी नांदत असतो. दुसरा तिसरा परमेश्वर मित्रांनो या ठिकाणी वेगळा निश्चितच नाही. माईक रिकामा. तुमचं नाव कसं? कधीही रडायचं नाही. आता यांच्या डोळ्यात अश्रू कसे येणार नाही यासाठी तुम्ही तत्पर राहायचं. हळदी कुंकाला या महिला येत नाही घाबरून, त्यांना आपण आणायचं. चल चल म्हणाल माझ्या, तू काय नाही कोण बोलणार, मी काय बोलायचं ते बोला, बाकीचं पार्श्वभूमी संगीत तुम्ही काय पण बोला, पण यांना तुम्ही आणायचं. आणि इथून पुढे कुठल्याही महिलेला नवरा वारला म्हणून हळदी कुंकू तिचं पुसायला आणि तिचे दागिने काढायला जायचं नाही. ठीक आहे? हा, या तुम्ही पण बोलू शकता. चालेल, सगळ्यांचे खूप आभार. तुम्ही सगळ्या सुजान आणि तुम्हाला मातृमंदिर मध्ये काम केलेले दीपक फेफडे ते पुरोगामी विचारसरणीचे तुमच्या सानिध्यात आहेत, तर काय तुम्हाला उणा असणार आहे. आणि यामध्ये अजून तुम्हाला सांगायचं की जिजाऊ माता माहिती ना आपल्याला, बरोबर ना? नवऱ्याच्या पश्चात तिने आपल्या शिवाजी महाराज घडवलेले आहेत, बरोबर ना? छत्रपती शिवाजी महाराज घडले कोणी, घडवले कोणी, आहे ना? म्हणून विधवा महिला कमी नाहीये, लक्षात घ्या. आता मातृमंदिरचं जे आपण नाव घेतोय ना, त्या मातृमंदिरची स्थापना करणारी महिला सुद्धा विधवाचे बघा. इंदिराबाई हळवे शून्यातनं जग विश्व निर्माण केलंय. गोकुळ सारखा गोकुळ नांदतंय तिथे. किती किती काम केलं त्या महिलेने. म्हणून विधवा महिलांना एकटी समजू नका. सिंधुताई सपकाळ नवऱ्याने टाकलेली होती, कधी बघितलाय त्यांचा व्हिडिओ? बघा, त्यांचे विचार ऐका. किती किती संकटांना सामोऱ्या गेल्या आणि त्यातूनच त्यांनी अनाथ मुलांची माई त्या झाल्या. अशी मोठी कार्य करणाऱ्या महिला. झाशीची राणी विधवा होती, मूल नव्हतं, दत्तक घेतलं, पण संस्थान सांभाळलं आणि मोठ्या हिमतीने सांगितलं, मेरी झाशी नाही दूंगी, है ना? इतक्या त्या कणखर महिला आहेत. नवरा नसलेल्या महिलेला कधीच तुम्ही अवहेलना करू नका, त्यांच्याकडे वाईट नजरेने बघू नका. ती कमी आहे असं तिला कधी लेखू नका. तिला जास्त